आकाशात नक्षत्रांनी युक्त दोन उलटसुलट माशाच्या आकृती म्हणजे मीन राशी होय. मीन राशी किंवा मीन लग्नामध्ये जन्म झालेले जातक हे धार्मिक वृत्तीने ओतप्रोत भरलेले असतात. उत्तम आदरातिथ्य करणारे, समोरच्या व्यक्तीला योग्य तो मान देणारे, सामाजिक नियमांचे पालन करणारे मीन राशीचे जातक असतात. हे लोक कमालीचे आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणारे, परंपरांचे पालन करणारे असतात. कूटनीती, षडयंत्र यात त्यांना अजिबात रुची नसते किंवा त्या गोष्टी त्यांना जमतही नाही. त्यांचा स्वभाव हा दयाळू आणि परोपकारी असतो. मीन राशीचे जातक हे बुद्धिमान आणि नवीन विचारांचे शोधक असतात. त्यामुळे त्यांच्या विचारांनी इतर लोक सदैव प्रभावित राहतात. संवाद साधण्याची कला कोणी त्यांच्याकडून शिकली पाहिजे. विशेष म्हणजे हे लोक चिंतनशील असतात. सगळ्यांसोबत विनम्रतेने व्यवहार करतात. सर्वांशी प्रेमाचे संबंध बनवतात. हा त्यांचा मुख्य गुणधर्म आहे. साहित्य, लेखन, कला यात त्यांना विशेष रुची असते. न्यायप्रिय असल्यामुळे सदैव न्यायाची बाजू हे लोक घेत असतात. मीन ही राशीचक्रातील 12वी म्हणजे शेवटची राशी आहे. निसर्ग कुंडलीमध्ये ही व्यवस्थानात येते. तेथून आपण मोक्ष बघत असतो. सोबतच अध्यात्म व धर्मासाठी केलेला खर्च देखील बघतो. मीन ही गुरु महाराजांची द्विस्वभाव राशी आहे. ही स्त्री तत्वाची राशी असल्यामुळे स्त्रियांचा नैसर्गिक प्रेमळपणा, जिव्हाळा याच्यामध्ये आहे. जलतत्वाची असल्यामुळे सतत वाहत राहणं, सगळ्यांना सामावून घेणं हे याचं तत्व आहे. जलतत्वाच्या राशीसाठी असे म्हटले जाते, कर्क रास म्हणजे नदी, वृश्चिक रास म्हणजे तलाव, तर मीन राशी म्हणजे समुद्र होय. नदी, नाले, ओढे अशा सगळ्यांना समुद्र सामावून घेत असतो. त्याप्रमाणे मीन पुरुषांना सर्व प्रकारची लोक भेटतात. त्यांच्याजवळ स्वतःची दुःखे सांगतात आणि निघून जातात. मीन पुरुष त्यांच्या दुःखावर स्वतःचे समजून विचार करत बसतो. समुद्र ज्या प्रकारे सगळ्यांना सामावून घेतो त्याप्रमाणे हिरा सगळ्यांना सामावून घेते.